आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवांश, निघूया का आपण ज्वेलरी शॉप? अंजली, तू आता व्हिडिओ बघितलास ना? स्टील तुला असं वाटतंय की आपण आता खरं शॉपिंगला जायला हवं? नाही, तसं नाही, पण आई आत्ताच म्हणाल्या ना आपल्याला की अंजली, तुझ्या बहिणीने व्हिडिओ टाकलाय हा सईने. त्या मुलीला मदतीची गरज आहे, जीवाचा प्रश्न आहे तिच्या. हा, पण मग शॉपिंग? आय एम सो सॉरी, पण आपली शॉपिंग नंतर पण होऊ शकते. आय मीन, आपली शॉपिंग त्या मुलीच्या जीवापेक्षा जास्त तर महत्वाची नाही आहे ना. सी, आय नो मे बी मी रूट साऊंड करत असेल, पण मला जावं लागेल त्या हॉस्पिटलला. तू प्लीज कॅब करून घरी जा, आणि घरी गेली की मला कळव. जाशील ना? थँक्यू. आय एम सो सॉरी. प्लीज ये. बाय. सई मी ना जीवच घेणार या सईचा. जरा कुठे मी हॅप्पी असले ही सई कलमडतेच मध्ये. जस्ट हेट यू सई, आय हेट यू. ताई, हे बघा, माझ्या खात्यात पैसे जमा होत आहेत. ताई, मी तुम्हाला म्हणाले होते ना या व्हिडिओचा आपल्याला खूप फायदा होणार आहे म्हणून. आता हळूहळू आणखी पैसे येतील. पण रक्कम खूप मोठी आहे ना, आपल्याकडे वेळ कमी आहे. ताई, मला खूप भीती वाटते हो. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या मैत्रिणींचे काही ओळखीत ट्रस्ट आहेत, त्यांच्याकडून काही मदत होती का मी बघते. मी कॉल करते त्यांना. आलेच, तुम्ही बसा. या बसा. मॅडम, रक्तदान खरं तर हे खूप पुण्याचं काम आहे. तुमच्यासारखी लोक रक्तदान करतात म्हणून तर अनेक लोकांचे प्राण वाचतात. तुम्हाला खरं सांगू का डॉक्टर, मला नेहमी असं वाटतं आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण दुसऱ्याची मदत करायला हवी. आणि मी विशेष असं काहीच करत नाही हो. देवानी जे मला दिलंय ते मी लोकांना देते. अहो, पण हल्लीच्या जगात दुसऱ्यांचा एवढा विचार कोण करतं? आम्ही रोज हॉस्पिटलमध्ये केसेस बघतो ना. आपल्या जवळच्या लोकांसाठी देखील काही करायची तयारी नसते लोकांची. आणि तुम्ही तर परक्या लोकांसाठी दर महिन्याला येऊन रक्तदान करता. मी रक्तदान करते त्यामुळे दुसऱ्याला मदत मिळते, ह्या गोष्टीचा आनंद तर आहेच. पण मला सुद्धा मानसिक समाधान खूप मिळतं याने. 5 मिनिटं तुम्ही बसून राहा, मी कॉफी आणि बिस्किट पाठवते, तेवढं खा आणि मग निघा. बरं. डॉक्टर, तुम्हाला आनंदाची बातमी सांगते. माझ्या देवांचं लग्न ठरलं. ही तर खूप आनंदाची बातमी आहे. अभिनंदन मॅडम. थँक्यू सो मच. अहो, देवांश सर इतके चांगले आहेत ना, त्यांना बायको ही चांगलीच मिळणार. आलेच आम्ही. एक्सक्यूज मी, एक निकिता नावाची मुलगी आहे. ऍक्च्युली तिची काहीतरी सर्जरी आहे. एका मुलीने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता तिच्या मदती करता. सो तिलाच भेटायला आलोय मी. कुठे भेटता येईल मला तिला? हा, ती लहान मुलगी आयसीयू वॉर्ड मध्ये आहे तिकडे. ओके, आयसीयू वॉर्ड. थँक्यू सो मच. डॉक्टर, थँक्यू सो मच. अहो, थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. आज हॉस्पिटलमध्ये एका मुलीची ब्रेन सर्जरी होते. तिचा आणि तुमचा ब्लड ग्रुप एकच आहे. तुमचे रक्त तिच्या उपयोगी पडेल. आज खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे तिचा जीव वाचणार आहे.
अगं बाई काय सांगताय, ही तर फारच चांगली गोष्ट आहे. देव सगळ्या गोष्टी कशा जुळवून आणतो ना. ज्या माणसाची ज्या ठिकाणी गरज असते देव त्याला बरोबर त्या ठिकाणी नेऊन पोहोचवतो. देवा, जानू, अरे तू इथे? तू शॉपिंगला गेला होतास ना, मग इथे कसं काय? अंजली बरी आहे ना? रिलॅक्स रिलॅक्स. अंजलीला काही झालं नाहीये, ती घरी गेलीये, मी एकटा इथे आलोय. मग इथे कसं काय आलास तू? ऍक्च्युली काय झालंय, सई, अगं तू इथे हॉस्पिटलमध्ये कशी काय? जानू, अगं तुला आत्ताच सांगितलं ना मी, सईने एक व्हिडिओ टाकलाय सोशल मीडियावर ज्यात एका मुलीला ऑपरेशन करता पैसे हवे, तेच पैसे गोळा करते सई. तोच व्हिडिओ बघून मी इथे आलोय ना. सई, खरंच तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. इतक्या लहान वयात इतकी समज कशी आहे ग तुला? तुझ्या आईने खरंच खूप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. सई, मला सांगा आणखी किती पैशांची गरज आहे ऑपरेशन करता, म्हणजे तसं आपल्याला लगेच ऑपरेशन सुरू करता येईल? डॉक्टरांनी टोटल 5 लाख रुपये खर्च सांगितलाय आणि आमच्याकडे 1 लाख जमा झालेत आता. ओके ठीक आहे, फाईन. मी सगळे पैसे भरतो, तुम्ही फक्त डॉक्टरांना एवढं कळवा की लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा म्हणावं. नाही सर, 1 मिनिट थांबा. हे बघा, सगळी रक्कम भरण्याची गरज नाहीये. माझ्याकडे आता जे पैसे जमा झालेत ना तेवढे मी भरते आणि बाकीचे उरलेले मग तुम्ही भरा ना. देवांश बघेल सगळं. काकू पण. सई, डोंट वरी. सी, तुमच्याकडे पण जी अमाऊंट आहे ना ती आपण नंतर वापरूच निकिता करता. सी, ऑपरेशन नंतर बाकीची ट्रीटमेंट, औषधं या सगळ्यांकरता पैसे लागेलच ना. ओके, सो मी आत्ता ऑपरेशन करता पैसे भरतो, त्यानंतरच्या गोष्टींकरता तुम्ही हे पैसे सेव्ह करून ठेवा. फाईन? ठीक आहे, चालेल. मी डॉक्टरांना आता ऑपरेशनची तयारी करायला सांगते. हो. तेव्हा लाखात एक मुलगी अशी असते सई सारखी, जी दुसऱ्यांसाठी सुद्धा धावपळ करत असते. तू जा, पैसे भरतोस ना? आलोच. हे बघा, पैशांची व्यवस्था नाही झाली तर आम्ही काहीच करू शकत नाही. डॉक्टर, पैशांची व्यवस्था झाली. सांगितल्याप्रमाणे आता 5 लाख रुपये जमा झालेत. तुम्ही प्लीज लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा ना. ओ ग्रेट, आम्ही लगेच ऑपरेशनच्या तयारीला लागतो. हो प्लीज. ताई, आता निकिता लवकरात लवकर बरी होईल. मी म्हणाले होते ना तुम्हाला, देव चांगल्या माणसांना नेहमी मदत करतो. ताई, तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. तुम्ही एका फोनवरती धावत आलात. माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी पैशांची पण सोय केली. खूप आभार ताई तुमचे. तुम्ही आज नसताना तर माझी मुलगी वाचली नसती. हो, तुमचे उपकार कधी मी विसरणार नाही. ताई, हे बघा, प्लीज हात वगैरे जोडण्याची काही गरज नाहीये आणि मी तुमच्यावर उपकार नाही केलेले. मला शक्य होईल फक्त तेवढी मदत केली आहे मी तुम्हाला. आणि तुम्हाला आभारच मानायचे असतील तर तुम्ही तर या सरांचे माना, कारण निकिताच्या ऑपरेशनसाठी सगळे पैसे या सरांनी दिले. ते देवासारखे धावून आलेत म्हणून आपली निकिता वाचली. तुमचं खूप ओ ताई 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 प्लीज 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 पाया पडू नका. आणि सिरियसली सांगू, हे सगळं करायची काहीच गरज नाहीये तुम्हाला. साहेब, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या मुलीला जीवनदान दिलं. तेव्हा तुमचं भलं करे. हो, तुम्हाला एक खरं खरं सांगू का, जर तुम्हाला खरंच आभार मानायचे असतील तर तुम्ही यांचे मान. कारण यांनी जर तो व्हिडिओ केला नसता आणि पोस्ट केला नसता तर माझ्यापर्यंत ही न्यूज पोहोचली नसती. आणि माझ्यापर्यंत ही न्यूज पोहोचली नसती तर मी इथे येऊन हेल्प पण करू शकलो नसतो. त्यामुळे थँक्स टू हर. सई मॅडमची तर मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांनी मला खूप आधार दिला. माझ्यासाठी ते धावत आल्या. सकाळपासून ते माझ्या बरोबरच आहेत. 1 मिनिट पण मला एकटं सोडलं नाही. त्यांनी आमच्यासाठी मदतीचा व्हिडिओ बनवला आणि तेवढंच नाही, त्यांनी स्वतःची अंगठी पण मला दिली.
साई मॅडम, आता पैशांची सोय झाली आहे ना? हे घ्या तुमची अंगठी, ठेवा तुमच्याकडे. नाही, हे बघा, ही अंगठी तुमच्याकडेच राहू द्या. तुम्हाला कधी गरजेला उपयोग येईल ना, राहू द्या. पुढे गरज लागली तर आम्ही आहोत ना. ताई, ती अंगठी द्या माझ्याकडे आणि तुम्ही तुमच्या मुलीजवळ जा. तुमची मुलगी अगदी ठणठणीत बरी होईल, अजिबात काळजी करू नका तुम्ही. चला. सई, प्रत्येक माणसामध्ये देव असतो असं ऐकलं होतं, पण आज तुझ्या रूपाने प्रत्यक्ष देवाला भेटल्यासारखं वाटलं मला. इतकी माया आपुलकी कुठून येते ग तुझ्यात? तुला हवं ना ते सगळं देव तुला देईल. तुझ्यासारख्या मुलीचं कधी वाईट होऊच शकत नाही. ही घे अंगठी. काकू, खरं तर या अंगठीची गरज मला नाहीये, त्या ताईंना आहे. आपण त्यांनाच देऊयात ना. सई, डोंट वरी. मी इथल्या ट्रस्टशी ऑलरेडी बोललोय. ते लोक निकिताची जबाबदारी घेणार आहेत, तिच्या शिक्षणाची, इथल्या सगळ्या उपचाराची आणि त्यांच्या घर खर्चाची सुद्धा. त्यामुळे सगळं मॅनेज होईल, डोंट वरी. झालं समाधान? आता तरी घेशील तुझी अंगठी? अगं बाई, यांचा फोन आहे. हॅलो. हो, अजून हॉस्पिटलमध्येच आहे मी. हो, निघते मी आता. हो. अच्छा. देवा देवा, अरे काय चाललंय तुझं? हे हात पेट धरून काय आणतोस? बस. अरे मी अगदी बरी आहे. बरं. आणि इतकी काय काळजी घेतोस माझी? ठणठणीत आहे मी अगदी. आय नो, पण जर चक्कर वगैरे आली तर? अशी कशी येईल चक्कर? अरे दर 6 महिन्यांनी करते मी रक्तदान, सवय आहे मला. पण तरी सुद्धा आपण जरा काळजी घेतली तर काही प्रॉब्लेम आहे का? ऐक ना ताई, जानू करता काहीतरी ज्यूस वगैरे आण ना. मला खूप बरं वाटतंय की माझ्या लेकाला माझी इतकी काळजी आहे.
मग सगळ्यांची काळजी घ्यायचा हक्क देवाने फक्त तुला एकटीलाच नाही दिलाय ना. पण मला खूप बरं वाटलं तू माझी इतकी काळजी घेतोस हे बघून. माझी जशी काळजी घेतोस ना तशी आता बायकोची सुद्धा घ्यायची. हा देवांश, तुला सांगू, हे रक्तदान केलं ना की एक वेगळंच समाधान मिळतं बघ. तू हॉस्पिटलमध्ये आज ज्या मुलीच्या ऑपरेशनसाठी पैसे दिलेस ना त्या मुलीच्या शरीरात आता माझं रक्त वाहतंय. किती छान वाटतं ना, आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचला. याहून आनंद जगात असूच शकत नाही. आणि हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. हे रक्तदान, देवळात जाऊन गरिबांना अन्नदान, जमेल त्याची मदत, हे सगळं मी का करते माहितीये का? माझ्या मुलांच्या सुखासाठी. मला असं वाटतं की जमेल तितक्या लोकांची मदत करायची आणि सगळ्यांचे आशीर्वाद कमवायचे, म्हणजे माझ्या मुलांचं आयुष्य अगदी सुखकर होईल. पण सईचं काय? सई कोणासाठी करत असेल रे हे सगळं? बघ ना, हॉस्पिटल मधली ती बाई, ती मुलगी, ती त्यांना धड ओळखतही नाही. पण सईने किती मदत केली त्यांची. सगळं अगदी निस्वार्थीपणे केलं. तिच्या आईला आधार दिला, त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला, ऑपरेशनसाठी पैसे जमवले. सगळं अगदी पुढाकार घेऊन कळकळीने केलं तिने. आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून स्वतःच्या हातातली अंगठी दिली त्या बाईला. किती मोठ्या मनाची आहे ना सई. हे तर आहे. सई खरंच खूप ग्रेट आहेत. आणि इनफॅक्ट त्यांचा हा स्वभाव ना मी सुरुवातीपासून बघत आलो. खूप आवडतो मला त्यांचा हा नेचर. पण तरी सुद्धा त्यांची एक गोष्ट मला खूप खटकली आहे जानू. कुठली? हीच की अंजली त्यांची आत्या बहीण हे का लपवलं त्यांनी माझ्यापासून? अरे देवा, अजून तेच डोक्यात घेऊन बसलायस तू? मैत्रिणीवर फुगलेल्या लहान मुलासारखं दिसतोय अगदी. अरे विसरून जायच्या अशा गोष्टी. असं कसं विसरून जायचं? मी त्यांना खूप चांगल्याने ओळखतो. त्या किती खऱ्या आहेत, त्या किती जेन्युइन आहे हे सगळं माहिती आहे मला. त्याच्यामुळे त्यांचं एक खोटं बोलणं खटकतंय. यु नो व्हॉट, मी सई बरोबर माझ्या लग्नाबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन शेअर करत होतो. इनफॅक्ट आम्ही भेटलो सुद्धा एकत्र, अंजली, त्या आणि मी. तरी सुद्धा त्या मला काहीच बोलल्या नाही. खूप वेळ वाटतंय मला हे सगळं, खूप वेळ. तुझा विश्वास आहे ना तिच्यावर? मग ती हे जे काही वागली त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल. एक्झॅक्टली तेच काय कारण आहे हे कळत नाहीये मला. आय मीन असं काय असेल ज्यामुळे सईला माझ्यापासून हे सगळं लपवायला लागलं? मला काय वाटतं माहितीये का देवा, तू उगाच खूप विचार करतोयस, खूप मनाला लावून घेतलंयस तू. ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं काय माहिती, की ती मुलगी खूप चांगली आहे. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाते, ती गुणी आहे. नाही, तिने तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंय, पण ही गोष्ट इतकी लक्षात ठेवण्यासारखी नाहीये. विसरून जाते, दुर्लक्ष कर त्याच्याकडे. आणि तसंच काही असेल तर वेळ आल्यावर तुला कळेलच ना. मला तरी तिच्या डोळ्यात खोटेपणा कधीच दिसलेला नाही. तू उगाच तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. ज्यूस आले. ऐकणार नाहीस तू. थँक्यू सीमा. आलीस का? हो. सगळं व्यवस्थित पार पडलं ना बाळा? हो. त्या मुलीची तब्येत कशी आता? आई, ऑपरेशन झालंय, आता बरी आहे. सई, पण एवढ्या पैशांची व्यवस्था कशी केलीस ग बाळा? अगं, मी तुला म्हणाले होते ना की आम्ही एक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकलाय निकिताचा. हा, अच्छा. म्हणजे तो व्हिडिओ लोकांनी पाहिला आणि मग तुला मदत केली? हो. कमालच झाली. एवढ्या कमी वेळात लोकांनी एवढी मदत केली. मदत केली,
पण ती मदत पुरेशी नव्हती. मग तिथे देवांश सर आले. अगं पण ते तर अंजली सोबत गेले होते ना खरेदीला. हो अगं, पण तो माझा व्हिडिओ बघितला ना, तसे ते धावत हॉस्पिटलमध्ये आले. आई, निकिताच्या ऑपरेशनचा सगळा खर्च देवांश सरांनी केलाय. देवांश सरांची आई सुद्धा होती तिथे. निकिताच्या आईला सुद्धा आधार दिला त्यांनी. कमालच झाली बाई. काय सांगतेस अगं, पण खरंच ग खूप चांगली माणसं आहेत बघ ती. हो नाही, आजकाल कोण करतं ग कोणासाठी एवढं. आणि देवांश सर पण बघ ना, प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे मला नेहमी वाटतं ग त्यांचं चांगलं व्हावं म्हणून. त्यांचं चांगलंच होणार आहे, काळजी करू नकोस. बर, तुझ्या नावचं पत्र आलंय, देते. घे. आई, हे माझ्या कंपनीचं ऑफिशियल जॉईनिंग लेटर आहे. काय सांगतेस, बरं झालं बाई. अगं, त्यांनी पुण्याच्या ऑफिसला जॉईन होण्याबद्दल लिहिलंय. सई, तू लवकरात लवकर इथून जा. म्हणजे ना, या घरातली कटकट तरी थांबेल ग तुझ्या मागची. तुला शांतपणे तिथं काम करता येईल. बर, तू बघ, चहा आणते. गडबडीत असताना काही घेतलं नसशील. थांब.